सुरुवातीला बातमी आहे ती राज ठाकरे यांच्या एका नव्या अजेंड्याची। महाराष्ट्राच्या जमिनींवरती पैसे देऊन बलात्कार सुरू आहे असं सांगत येत्या काळामध्ये राज्यातील जमिनींच्या मुद्द्यावरती आक्रमक होण्याचे संकेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेत। रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे परिसरामधील जमिनींवरती अमराठींचा कब्जा राज ठाकरेंच्या टार्गेटवरती दिसतोय। ग्रामीण अजेंड्यावरती राज ठाकरे वाटचाल करताना दिसतायत। बघूया। मायाखालची जमीन घेऊन चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का? खास करून महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांमध्ये त्यांची नेते ते तयार असतात, अलर्ट असतात, ते त्यांच्या माणसाचा पहिला विचार करतात। आमच्याकडे तो होत नाही। मी आत्ताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो, त्यांनी मला काही नावं सांगितली, गावांची नावं सांगितली। मी गावाचा आपली घेतला, मी जे सतत सांगतोय, जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल, स्वतःच्या हक्काची जमीन नसेल, तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात, पण तुमची जमीन आहे, तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे। पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते? नंबर 1, तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का? पण ज्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे फिरत आहेत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात, पुण्यात काय आणि कुठे काय, बरं बहुतांश मराठीच असतात, त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो। रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक या पट्ट्यातील जमिनींचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंनी ग्रामीण अजेंड्यावर आल्याचे संकेत दिले। राज्यात जे जे उत्तम आहे ते ओरबाडण्याचा प्रयत्न होतोय। पैसे देऊन बलात्कार सुरू असल्याचं सांगत शांतपणे हे थांबायला हवं असंही राज म्हणाले। शांतपणे पोखरताय, मला असं वाटतं तितक्या शांतपणे आपण ह्या गोष्टी वाचवल्या पाहिजे। आज दुर्लक्ष करा, विश्वास ठेवायला पाहिजे होती। तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे, तो आपल्याला सांगून गेला होता, बोलून गेला होता, पण आपण लक्ष दिलं नाही। आपण घरदार घाट करायलो। जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी। म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही। नवीन वर्षात राज ठाकरे ग्रामीण अजेंड्यावर काम करताना दिसतायत। 6 जानेवारीला रायगडमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, 13 जानेवारीला पुण्यात राज्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा। गावं स्वच्छ ठेवण्याचं सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना आवाहन। 15 जानेवारीला रायगडमध्ये जमीन परिषदेच्या निमित्तानं संवाद। या निमित्तानं ग्रामीण भागात पक्ष संघटनेचा विस्तार करण्याची राज ठाकरेंची योजना दिसतीये। ग्रामीण भागातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालत राज ठाकरेंचा हा इंजिनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न समजला जातोय। मराठी माणसाच्या जमिनी घेऊन मराठी माणसालाच रोजगार त्या जिल्ह्यामध्ये मिळतो। म्हणजे जमिनी मराठी माणसाने द्यायच्या आणि रोजगार जो आहे हा सगळा परप्रांतीयांनी घ्यायचा। याच गोष्टीला आमचा विरोध आहे। आमचं म्हणणं की जमिनी आमच्या घेतल्या तर रोजगार तरी आम्हाला द्या। जमीन ही आपल्या ओळख आहे, मराठी माणसाची ओळख आहे, आपल्या जमिनी या आपल्या ओळख आहे। तर याचं संरक्षण आता लोकांनी केलं पाहिजे, याच्यामध्ये एक जागृती आली पाहिजे। त्या निमित्ताने हा दौरा आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या बंडानंतर रायगड जिल्ह्यातलं सत्ता समीकरण बदललेलं दिसतंय। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या संघर्षात लोकसभा आणि विधानसभेला संघर्ष असणारे शेकाप मविया सोबत आहे। अशात मनसेही पाय रोवण्याचा प्रयत्न करताना दिसतीये। रायगड लोकसभा मतदारसंघात 2 जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघ, रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, रत्नागिरीतील दापोली आणि गुहागर हे मतदारसंघ। 6 पैकी 5 मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व। अलिबाग, महाड आणि दापोली मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे, श्रीवर्धन मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे, पेण मतदारसंघात भाजपचं वर्चस्व, गुहागरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं वर्चस्व, शेकापच्या जयंत पाटील यांची मवियाला साथ। मतदारसंघात मनसेचा पक्ष बांधणी करण्याचा प्रयत्न। मावळ लोकसभा मतदारसंघात कर्जत, खालापूरमध्ये मनसेची ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न। येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेच्या या मुद्द्यांचा फारसा परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे।
मात्र जिव्हाळ्याचे प्रश्न उपस्थित केल्यानं जिल्ह्यात मनसेची पक्ष संघटना मजबूत होण्याची ही संधी समजली जाते. अजय माने, पुढारी न्यूज, रायगड.